ठाकरेंचा चक्रव्यूह भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने भेदणार ही चर्चा सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने कंबर कसलेली आहे। 75,000 कोटीचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका, ज्याच्या 1 लाख कोटीच्या ठेवी आहेत आणि त्या ठेवीतल्या आता बऱ्याचशा ठेवी भारतीय जनता पार्टीने महाग प्रशासन होतं त्या काळामध्ये मोडलेल्या आहेत। म्हणजे प्रचंड नफ्यामध्ये असणारी महानगरपालिका ठाकरे घराण्याने आतापर्यंत सांभाळली, उभा केली, जपली। ती महानगरपालिका, ज्या महानगरपालिकेच्या ठेवीच 1 लाख कोटीच्या होत्या, आता त्यातील 5-25 हजार कोटीच्या ठेवी या प्रशासनाने मधल्या काळामध्ये मोडलेल्या आहेत। परंतु एवढ्या मोठ्या ठेवी आणि एवढं मोठं बजेट असताना आणि एकंदर सगळीकडे आपण पाहत आहोत, एकीकडे सगळीकडे राज्य सरकारे, एकीकडे महानगरपालिका वेगवेगळ्या राज्यामध्ये तोट्यामध्ये असताना सुद्धा फायद्यामध्ये ठेवण्यात आलेली महानगरपालिका, तळहाताप्रमाणे ठाकरेंनी जपलेली महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गिळंकृत करणार आहे। नरेंद्र मोदी यांनी विधान केलं होतं, काय विधान केलं होतं सगळ्यांना माहीत आहे की महानगरपालिकेचे 1 लाख कोटी बँकेमध्ये सडत आहेत। बघा, विचार करा, जर तुमच्याकडे 100 कोटी रुपये आहेत आणि तुम्ही त्या प्रॉपर्टीवर आरामशीर तुमचं भागत आहे आणि तुम्हाला येऊन जर कोणी म्हटला ज्याचा तुमच्या 100 कोटीवर डोळा आहे, तो म्हणला बघा तुमचे 100 कोटी तसे सोन्याच्या रूपामध्ये, पैशाच्या रूपामध्ये सडत आहेत, तर असं म्हणणाराचा हेतू चांगला आहे का? बघा, लक्षात ठेवा, म्हणजे मुंबई महानगरपालिका चांगली फायद्यामध्ये नफ्यामध्ये असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला ती तोट्यामध्ये आणायची आहे का? अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। आणि याच अनुषंगाने आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अजून जागा वाटप आणि अधिकृत घोषणा एकत्र केलेली नाही। आणि जर हे दोनही ठाकरे जर वेगवेगळे जर लढले तर मित्रांनो, भारतीय जनता पार्टी हे चक्रव्यूह, ठाकरेंचं चक्रव्यूह भेदल्याशिवाय राहणार नाही। परंतु ठाकरे ब्रँड जर एक झाला तर, आणि या ठाकरे ब्रँड सोबतच अनेक काही घटक आहेत ते मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे ठाकरे ब्रँडला जिंकण्यासाठी अजून 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर ते 2 घटक ठाकरे ब्रँड सोबत जर आले तर भारतीय जनता पार्टीला हे चक्रव्यूह कदापिही भेदता येणार नाही आणि एक हाती ठाकरे बंधूंची सत्ता परत ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका आल्याशिवाय राहणार नाही। तुर्तास प्रतीक्षा करा उद्याच्या व्हिडिओची आणि कमेंट करून नक्की सांगा की कोणते ते 2 घटक आहेत जे ठाकरेंसोबत असणं गरजेचं आहे, ज्यामुळे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातामध्ये येईल। आणि जर काही गोष्टी या नाही घडून आल्या तर भारतीय जनता पार्टी हे चक्रव्यूह भेदल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सावध रहा, सावध रहा।